देवस्थानच्या निरोप कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलोय आणि मगापासून कार्यक्रम संपवून शिखरावरती बोलणं बंद आहे आणि म्हणून म्हणून थोडंसं आपण या ठिकाणी बोलावं. आता घडलं कसं रेल्वे असते, रेल्वेला पुढे सगळे सुपरकडे असतात आणि पाठीमाग वाढ असताना असतो. तसा तर बरेचसे सुपरकडे या ठिकाणी पुढे गेले आणि वडापावला पाठीमाग आहे. म्हणजे माझा नंबर आता वडापावला हल्ला तर तुम्ही वाचन करायला असणार आहे. तुम्ही म्हणजे बरोबर कंपाळायला दिसताय. तर एकमेव या व्यासपीठावरचा व्यक्ती असा आहे की गुरव सरांच्या DEDच्या ॲडमिशन पासून आज अखेरच्या निरोप समारंभापर्यंत आम्ही काही करतो. आमचं प्रशिक्षण असेल, नियुक्ती असेल, देवाचं पदोन्नती असेल, बदली असतील, सर्व गोष्टीला मी साक्षीदार आहे. तेव्हा वहिनींना बघायला सुद्धा आम्ही बघून गेलो होतो. काही विनोदाचा भाग आहे. तर या ठिकाणी थोडंसं शैक्षणिक काम त्यांचं सर्वांनी व्यक्त केलेलं आहे. कौटुंबिक सुद्धा त्यांची प्रगती अगदी चांगली झालेली आहे. आता सर्वांनी अशा शुभेच्छा केल्या, तशा शिक्षण विभागाच्या वतीने मी शुभेच्छा देतो. आता बाकीचे उर्वरित आयुष्य आहे त्यामध्ये तो परदेशवारी करा, विशेष करून भांडू नका, कारण माझं घर कोणी 50 फुटावर आहे. वादवाद काय झाला तर मला ऐकायला येऊ नये. आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही करला. माझी काय अडचण अशी राहिली की मला तुमच्याकडून काही गुण घेता आले नाही, पण भविष्यात नेण्याचा मी प्रयत्न करेन. पुनश्च एकदा तुम्हाला तुमच्या भावनाविषयी शुभेच्छा देतो आणि नागेवाडी केंद्राच्या सर्व शिक्षकांच्या वतीने शुभेच्छा देऊन सांगतो. धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब जयवंतप्पा बापू आपण आपला मार्ग व्यक्त करावा. आदरणीय बापूंना विनंती आहे. वेळेचं बंधन लक्षात घेऊन त्या स्टेट सर्वांना एक नम्र विनंती करतो. सकाळपासून आपण महाविकास समितीची खूप वेळ झालाय. माझ्यावर सर्वांचं प्रेम आहे हे मी जाणतोय, माझ्या भाषणात मी व्यक्त करेन. पण कृपया कुणाचं आपण आमचं बघायला नको. बाहेर पण लोक आहे, एक अर्धा तास तेवढं सहकार्य करायला. माझ्याबद्दल काही जास्त बोलण्याची गरज नाही, कारण हजारो तुम्ही उपस्थित राहिला हेच माझ्यावर प्रेम आहे तुमचं. तर बरोबर बोलल्या काय आता तेच ते विषय बोलणं बरोबर नाही. आता म्हणजे वाढले नाही, ते राजकारणी आहे. या जिल्ह्याचे नेते गुलाबराव पाटील सच्चे अनुयायी आहे आणि त्यांच्याकडे खून होते आणि आता थोडं समाजात काही थोडं आलेली मुलं त्यांच्यावर त्यांचे संस्कार आहे. प्राध्यापक बाबुराव मुलांचे संस्कार आहे आणि त्या संस्कारामुळे पुढं समाज हा प्रगती पथावर निघाला आहे आणि मोठं व्हायला लागला आहे. ते वक्ती आपल्याकडून बोलणार या ठिकाणी आता सांगितले दोन नेते होते आणि त्या वेळेस असलेले सर्व शिक्षक अधिकारी पदाधिकारी सर्व सर्व पाहिलं मी काय म्हणतो आज 11ला कार्यक्रम लोक आला मी मला झाल्यावर मी म्हणतो बोलायला नको. आणि दुसरी गोष्ट एवढी विचारून बोलत असताना छोट्या छोट्या गोष्टी आपण काय करायचं, ज्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टी आपण बोलतो त्यावेळेला यांच्याकडे मोठ्या गोष्टी मिळतात. यांच्याकडे ऐकायच्या आपल्याकडे आणि म्हणून नाही बोलतो ते घराला बोलायला कारण का माहिती काय नाही. जिल्ह्यात जर बघायला गेलं तर आज ह्या होत असताना आले त्याचा आज आता विष्णू त्याला आणि चेअरमन गेल्या रिटायर होत असताना ही सगळं जो बघितलं त्याला मोठा आणून होणार. त्यामुळे डॉक्टर बाबावर म्हणून वाटणार आहे. मला असं वाटतं आमच्या समाजाच्या असताना एक चांगल्या पद्धतीने येते आणि तसं जर बघितलं तर आपलं नंतर म्हणजे काय विश्वनाथ निरंतर हे पुस्तकाचं 10-5 न बघता सगळ्यांना बरोबर अशा पद्धतीने तसे
म्हणजे बाबूराव म्हणून पद्धत आहे आणि आमच्या सुद्धा आम्ही शिकत गुलाबराव पाटलांच्या सहकार्य असल्यामुळं असं कधी आम्ही बारीक करायचं भाषण कधी तर हे काय सध्याच्या काळात तुम्ही हे एक एवढं समजा सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या जेव्हा चिंध्या असत्या त्यावेळेस त्यात काही सातत्य घडते तशा पद्धतीने आता शिक्षकांच्या निवेदनाला भेटायला लागतो याचबरोबर त्याच्या पुढचा काळ जो आहे तो आता शिक्षकांना मुलाला शिकवले आणि मुलाला शिकवल्यानंतर आता तुम्ही काय करा इतर आपल्या समाजाला लोकांना अशा पद्धतीने शिक्षण द्यावं हे तुम्ही काम करा एवढी इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक सांगतो ते आता मी बघितलं आमच्या इथे सरकार समारंभ होता गावावर पाटील असल्याच्या होती मी तिथे गेलो 11-12 आणि कार्यक्रमाला पूर्ण करताना तीन 2:30 वाजले 2:30 यायला आपण सुरू केलं आणि तेव्हा कार्यक्रम कुठला बाहेर करते संध्याकाळी चालते असं जर मी चालतं त्या लोकांना केलेल्या कामाला होतो आणि ते लोक सुद्धा अनेक ठराव पडते पूर्वी त्या ठिकाणी कसं विचार केला तर आज या ठिकाणी सगळं लोकही थांबते पाहुणे थांबते फक्त आपण थोडक्यात करायला बोलायची संधी एवढंच करूया मला हे बोलण्याचं खरं तुम्ही जरूर म्हणलं तर मला काय बोलायचं काय गरज नाही किंवा पुन्हा तरी मी हेच काम केलं आणि तेव्हा आता काय बोलण्याची गरज नसते एवढंच मी व्यक्त करून आम्ही बोलू शकतो बोलू मला मान्यवरांनंतर थोडक्यात मला व्यक्त करावं 2 दिवसांनी जिल्हाध्यक्ष सर्वांनी सुरू होते आजचे सत्तापूर्ती आमचे प्रधानमंत्री मी विरोध त्यांच्या पत्नी आज या स्टेजवर उपस्थित असलेले माझे बरोबर सावंते सर आणि महाराष्ट्राचे गुरु महाराष्ट्राचे दिशा देणारे विचारांचे बाबूराव विरोध आणि सर्व उपस्थित मान्यवर माझ्या समोरचे मान्यवर गौरवसाठी तुमचं नाव उपस्थित आहे का बघण्यासाठी मी गौरव मागून घेतला कारण गौरव मी क्लासमेट होतो इयत्ता 5वीला 5वी ते चिंचणीमध्ये माझ्या वर्गामध्ये होते आम्ही दोघंही क्लासमेट आहोत ते माझ्या गावामध्ये होते त्याच्यामुळं तो एक बालमित्र आहे तो बालमित्र आज रिटायर होतोय त्याला शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना मी एक दुसऱ्या आवडीची गोष्ट सांगेन की 4 दिवसापूर्वी या राज्यातल्या सगळ्यात ज्येष्ठ शिक्षक आहे की ज्याची 100 वर्ष पूर्ण झाली मुख्यतः त्याचा जन्मदिवसाचा कार्यक्रम झाला आपण 100 वर्ष पूर्ण करवलं असं मी या ठिकाणी एक आशावाद व्यक्त करतो आणि तुम्ही ते पूर्ण करा मी या निमित्ताने उपस्थित असलेले जे विचारवंत आमच्या समाजाचे मार्गदर्शक आहेत त्यामध्ये आवर्जून बोलत सांगेन की हा तालुका जो आहे तो अत्यंत पुरातन विचाराचा आहे आणि त्याचा उद्देश म्हणजे 2015 साली ह्या तालुक्यामध्ये दोन्हीही निवडून गेलेले बँकेचे संचालक होते ते सुनील गोड आणि दुसरे बाळासाहेब गाडगे दोन्ही अल्पसंख्याक समाजातील आहेत त्या ह्या तालुक्याच्या पुरोगामीबद्दल लक्षण आहे हे मला इथं आवडून म्हणून धाडशी वाटते किंवा हे सांगत वाटतं हे शेतकरी लिहिलेल्या नाटकामध्ये एक वाक्य आहे some are born great, some achieve greatness and greatness in front of us from the आता याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बरोबर करतात की ते अचिव्हड ग्रेटनेस त्यांनी जो महानंदमध्ये सिद्ध केले स्वतःचे ह्या आयुष्य जगले ते त्यांनी फर्स्ट क्रमांक मिळवलं आता काही जणांच्यावर ते लादलं जातं हा एक वेगळा भाग आहे असो तो एक आला इथं परंतु जितने कष्ट कंट्रोल में है नैतिक साहित्य विवाह होते जितने कष्ट कंट्रोल में है जिनका जीवन सुंदर खिला गौरव बंद होने नाही सर्वत्र मिला अरे जितने कष्ट कंट्रोल में ही जिनका जीवन सुंदर खिला
रिझल्ट दिसते. आता बघा, and there is one model in English that once a teacher always a teacher. एकदा शिक्षक असतो तो आयुष्यभर शिक्षकच असतो आणि त्यानंतरही अनेक पिढ्या तो शिक्षक म्हणूनच संपवला जातो. त्या शिक्षकत्वाचे सगळे गुण गुरुचरांच्यामध्ये आहे, होते राहतील. त्यांनी मार्गदर्शक म्हणून या नंतरची भूमिका पार पाडली. दुसरी बाब अशी की गुरवसर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. त्या पद्धतीनं त्यांच्या सुविधेप्रती आता वर्षाचाही पुढे घरचा किती एक उल्लेख करणं सर्व त्यांनी खरं तर गरजेचं होतं, पण मी करतो. कारण नारी शक्तीला वंदन करणं हे माझं परम कर्तव्य ॲज अ टीचर. आणि आदरणीय वहिनी आता मात्र त्यांची काळजी घ्यावी. यानंतर ते फुल टाईम आपल्या सेवेत आहेत. त्यांना शुभेच्छा. मी थांबतो. भरपूर मत झाला असतो त्यातूनच्या दिवसापासून नव्हे. ओके, गुरुसर सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि तो थांबतो. जय हिंद. यानंतर गुरुसरांची बहीण संगीता बोल साधारणतः पंचायत विटा यामध्ये आदरणीय राष्ट्रीय सर्व मान्यवर नागरिक, आज आपण गोरगरिबावर असणाऱ्या समस्या जेवण करवून या ठिकाणी उपस्थित राहिले आहोत. त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचं मी गोरगरिबांच्या वतीनं हार्दिक स्वागत करते. आणि मी जास्त काही वेळ देणार नाही. आमच्या गोरगरिबांमध्ये उद्याची वेळ आहे. आम्ही सर्वजण त्यांना आदराने बाबू असं म्हणतो. मग हे बाबू आम्हाला कसे भावले त्या संदर्भात त्यांचं नाव राखण्यासाठी संविधानाची राणी वाचून सांगणार आहे. तर आमच्या बापूचं पूर्ण नाव आहे सुनील पांडुरंग. मुलाचे बऱ्याच भक्तांनी पांडुरंग त्या नावाचा सांगितले आहे. पांडुरंगांच्या पोटी त्याच्या पोटी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांच्या नावाचंच सर्व काय आहे सुनील. त्यामध्ये तो हा शब्द आहे, तो शब्द आहे सुमन. माझ्या आईचं नाव सुमन आहे. सुमन माझ्या पती कमलेला आता हा सुंदर आहे म्हणून त्यांच्या नावाची पहिला अक्षर असणार आहे. दुसरं जो अक्षर आहे ते मी म्हणजे सर्वांच्यावरती निर्भरपणे प्रेम करणारा असा तो माझा भाऊ आहे. तिसरा जो शब्द आहे तो ल म्हणजे लढा देऊन शिक्षकांनी सर्व प्रश्न सोडवणारा आणि त्यांच्या हाताला सदैव तत्पर असणारे असे माझे भाऊ आहे. आणि वडिलांच्या नावावर असणारा पांडुरंग हा पहिला शब्द तर पांढरीसाठी बघून शिक्षकांचे शिक्षकांची सेवा करणारा असा माझा भाऊ आहे. त्याचबरोबर तो म्हणजे मला खूप आनंदात बोलत राहणारा आणि समाजात मिसळणारा असा माझा भाऊ आहे. म्हणजे राग मानता किंवा काही भेद न करणारा असा माझा भाऊ आहे. जर म्हणजे गरजेवेळी त्वरित सर्वांच्या भक्तीला भावून देणारा आणि मूळ म्हणजे गुलाबाच्या तोंडाची उडी देणारा आणि र म्हणजे रड आणि न जाता संकटावर मात कशी करायची हे त्यांच्यावर आपल्याला शिकता येईल. त्याचबरोबर व म्हणजे वरती विनायकांचं उदंड आयुष्य आरोग्य असते एवढंच या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचा वेळ त्या गोष्टीचा आहे. त्यांच्याविषयी माहिती त्या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि तुळजाभवानी आपला योगिक माझ्या सन्माननीय प्रकाश कुमार साहेब कुशालकडे यांचा सन्मान होतोय. आपण आपला सत्कार सुधारण्यासाठी पुढे येत आहे. सन्माननीय प्रकाश कुमार साहेब, त्याचबरोबर गुरुसाहेबांचे मित्र प्राध्यापक सन्माननीय सुनील कोळीकर आपण पुढे या सत्कार सुधारणा तोपर्यंत या ठिकाणी सन्माननीय जगन्नाथजी प्रोफेसर सुनील या ठिकाणी आमचे मित्र गेली 30-35 वर्ष
शिक्षण चळवळीमध्ये काम करणारे आदरणीय गुरव सर आज त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना पहिल्यांदा आसपाडी तालुक्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो. तर मनाच्या बाहेर व्यक्तींनी सांगितलं की गुरुजनांच्या सर्व अपेक्षा त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत. माझी त्यांना विनंती आहे की कुठल्याही अपेक्षेची गोष्ट आता न घेता आपण उर्वरित आयुष्य जे तुम्हाला मिळणार आहे ते खरं सर्व आयुष्य आपण जगावं. मगाशी कारण गुरु सरांना माझी विनंती आहे. मगाशी कोणीतरी वक्त्यांनी सांगितलं गुरु सरांच्या बाबतीमध्ये संघटनेमध्ये काम करत असताना कोण ते म्हणाले की ते सगळीचे सैनिक आहे त्यांना. पण खरं म्हणाल ते कुठल्या समिती सैनिक आहेत मला माहीत नाही. पण नेहमी आमच्या विचाराचे सैनिक मात्र गुरुसर राहिले. त्या त्या ठिकाणी संघटनेचं ज्या ज्यावेळेला आम्ही काम केलं त्या त्यावेळी गुरुसर नेहमी माझ्याबरोबर राहिले. मला फक्त समितीच्या नेत्याला एवढाच अभिमान वाटतो. सुनील सर आम्ही ज्यावेळी संघटना म्हणून ज्यावेळी आपल्या विरोधामध्ये किंवा त्यांच्यामध्ये ज्यावेळी थोडा झाला तर त्याने उभा केलं आणि आमचे 8 संचालक आम्हाला निवडून आले. आपली बँकेमध्ये सत्ता आली. आम्ही 1-2 वर्ष धडपडलो. काही गडबड आम्हाला करता येते का? पण ती ज्यावेळी गडबड झाली नाही त्यावेळी सुनीलची आणि माझी चर्चा झाली. सुनील मला नेहमी म्हणायचा की कोळपे सर आता आपलं काय बोलायचं काही दिसत नाही. मला काय तर पर्याय मला सुचवा. आणि बहुधा मला वाटतं आम्हाला मी तुम्हाला स्वतः वैयक्तिक मी तुम्हाला फोन करता की काही करा पण आम्हाला सुनील सर पूर्वी आपल्या समितीचे सैनिक आहेत तुमचे आणि त्यांना तुम्ही एकदा परत घ्या. मी तुमचं एवढं मनापासून धन्यवाद माने. आपण त्याला जसं पगाराने घेतलं तसं त्यांना उच्च शिकावं. कारण आपल्या प्राथमिक शिक्षक बँक शिक्षक आहेत ते संघटनेचं काम करत असताना त्यांची एक अपेक्षा असते की संघटनेच्या उच्च पदावर जावं. आपल्या शिक्षकांची जी काम देणारी बँक आहे त्या बँकेचं संचालक व्हावं, त्या बँकेचं चेअरमन व्हावं. आणि खरं म्हणायचं सुनीलराव आपण चांगलं काम केलं त्याची पोचपावती सुद्धा निरंतरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मिळाली. कारण आज प्रत्येक संचालकाला असं वाटतं की माझी त्या बँकेमध्ये पाठीला आहे निदान 2 दिवस तुम्ही बँकेत चेअरमन व्हावं. पण सुनीलराव आपल्याला भरपूर दिवस मिळाले. खरं म्हणायचं हे आपण चांगलं काम केली पाहिजे. तुम्ही खरं म्हणायचं माझे DL पासून स्नेह आहात. कारण मी 86-87ला DL होतो ते 87ला DL आले. आपला गुणाच स्नेह आहे. संघटनेमध्ये काम करताना सर तुम्ही खांद्याला लावून काम केलं. आता मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे. मी सुद्धा 2 वर्षाचा सेवक होणार आहे. पण पुन्हा एका संघटनेचं 2027 मैदान आहे ते मैदान आमच्या विचारावर भाव मारूया तेवढंच आम्हाला विनंती करतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यापीठामध्ये सर्व माझे आदरणीय सन्माननीय मार्गदर्शक मित्र आणि सत्कारमूर्ती. खरं तर आज हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम सुनील नावाचा कार्यक्रम आहे सेवानिवृत्तीचा आणि त्यानिमित्तानं उभा राहिलेला हा सुद्धा सुनीलच आहे की ज्यांनी मागच्या वर्षी रिटायरमेंट घेत असताना सुनील माझ्या कार्यक्रमाला आलेला होता आणि त्यांच्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहत असताना मला खरं तर राजकीय बोलता येत नाही, राजकारण कळत नाही, शैक्षणिक कारण कळतं. समाज व्यवस्थेमध्ये जे काय करायचं असतं विद्यार्थ्यांच्यासाठी पालकांच्यासाठी जे मी केलं तेच माझ्या मित्रानं सुनीलने केलंय. खरं तर आज हा जो दिवस आहे तो त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या ज्ञानाचा सत्कार असं समजून मला खरं तर एवढं सांगायचं बाकीच्या जे काही सांगितलं असेल, राजकीय सांगितलं असेल, बँकिंग सांगितलं असेल, शैक्षणिक पुरस्कार मिळालेले सांगितलं असेल, मैत्रीच्या
आघाडीवरच सांगितलेलं असेल, परंतु ज्याच्यामध्ये कर्तृत्व, दातृत्व, मित्रत्व आणि गुरुत्व असतं ते नेतृत्व करणारं ठामपणे व्यक्ती महान असलेलं, मूर्ती लहान असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सुनील गुरु असं मी मानतो समजतो. खरं तर मी 8वी पासून ते 12वी पर्यंत मी त्यांचा सहअध्यायी आहे, माझे मित्र आहेत ते चांगले. आणि त्याच्यामध्ये जो राजकीय पिंड होता, शैक्षणिक पिंड होता, तो खरं तर त्या 11वी-12वीच्या कालावधीमध्ये आम्हाला अनुभव आलेला होता. आम्ही ज्यावेळेला 11वीला होतो बलवंत कॉलेजला, त्यावेळेला वर्ग प्रतिनिधी म्हणून उभा राहत असताना ग्रामीण आणि शहरी दोन पार्ट्या उभं राहिले. दोन पार्ट्यामध्ये त्यापैकी आमचं नेतृत्व होतं ते सुनील गुरु होतं. त्यावेळेला मात्र आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी होतो, म्हणून की कदाचित आमच्या पाठीशी ते आज लागण्यापर्यंत उभे आहे. त्यावेळेला मला समजलं की मत मिळवायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं. आणि जी परंपरा काळातून जे आजपर्यंत आलेली आहे ते परंपरा आज अखेरपर्यंत आपल्या हाताच्या बोटाला घट्ट चिटकून उभा राहिलेले आहे असं मला वाटतं. आणि त्याचं जे कर्तृत्व फुलत आलेलं आहे ते कर्तृत्व फुलत येत असताना खरं तर त्यांचे आई वडील, बहीण भाऊ असतातच त्यांच्या पाठीशी. परंतु त्या सरांनी पण सांगितलं, बऱ्याच जणांनी सांगितलं, पण त्यांच्या कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे जशी एखादी स्त्री उभा असते तसं त्यांच्या देशाच्या कीर्तीच्या जो काही सोहळा असेल, पुरस्कार मिळालेले असतील, त्यांचं कर्तृत्व फुलत गेलं असेल, ते केवळ आणि केवळ त्यांचं शारीरिक कष्ट असलं तरी मानसिक आणि कौटुंबिक पाठबळ देण्याचं काम जे आपल्या वहिनीने केलेलं आहे ते महत्वाचं ठरतं. अण्णा आपल्याला खूप दिवसापासून ओळखतो मी आणि गुरु सरांना पण मी माझा आदराचं स्थान मानतो. बरेच जण सगळे मित्र मंडळ आहेत, गोष्टी दादा तर माझे सख्खे मित्र आहेत, मानदेशी माणूस आहे माझा आणि साळवी मित्र माझे खरे तर मार्गदर्शक आहेत. मी जेव्हा हॉटेलमध्ये माऊलीला काम करत होतो, एका डॉक्टरांच्या घरामध्ये वडील चाकरी होते, त्यावेळेला चाकरीवर एकावर एक फ्री म्हणून मी काम करत होतो. केवळ आणि केवळ पुस्तकाच्यासाठी उजेड मिळतो म्हणून मी तिथे काम करत होतो. आणि त्या पुस्तकाचा उजेड घेऊन मी आज पाठीमागच्या वर्षी 35 वर्ष नोकरी करून रिटायर होत असताना आनंदानं मी केवळ आणि केवळ या सगळ्यांच्या बळामुळं, माझ्या सुनील ह्या मित्राच्या मुलं, प्रकाश कुंभार आज जे आहे विभागीय कृषी अधिकारी, त्यांच्या कुटुंबामुळं, संभाजी धुमाळ आहेत, माझे अनिल जवळ मित्र आहेत, माझी जवळपास चिपळूणचे आणि या विभागातले बरेच जण मला ओळखतात. ते सर्वांच्या प्रेमामुळं मी केवळ उभा असताना मला सुनीलचा आहे प्रेमभाव आजपर्यंत मला जाणून समजून घेता आला. केवळ आणि केवळ त्यांच्या कर्तृत्वामुळे घेता आला. खरं तर आमची 84ची बॅच 10वीची आणि 86ची बॅच 12वीची ह्या दोन्ही बॅच करून आणि माऊली ग्रामस्थाकडून आणि माझ्या दोन्ही कुटुंबाकडून मी त्यांना शुभेच्छा देत असताना मी एवढंच बोले, माणूस कसाही असतो, रंगाने कसाही असतो, व्यक्तिमत्वाने कसाही असतो, ज्ञानाने कसाही असतो, परंतु आमचे चोकोबा म्हणतात तुझे डोंगा परी रस रोहे डोंगा काय बोलाची वर्णिया रंगा नदी डोंगी परी जल रोहे डोंगे काय बोलाची वर्णिया रंगे सोफा डोंगा परी भाव रोहे डोंगा काय बोलाची वर्णिया रंगा. असं हे व्यक्तिमत्व कसंही दिसत असतं ते सुद्धा आपल्याला हवं असं वाटतं. व्यक्तिमत्व म्हणजे सुनील गुरु त्यांच्या उर्वरित आयुष्याला आरोग्यपूर्ण आनंददायी शुभेच्छा माझ्या कुटुंबाकडून, माझ्या मित्रमंडळीकडून देत असताना मला आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं त्यांना एक बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक द्यायचं आहे. तर ते आम्ही आमच्या मित्रमंडळीकडून देत आहे सर. आणि मी हे पुस्तक घेऊन माझं 2 मिनिटाचं मनोगत संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. त्यानंतर धनंजय या ठिकाणी मनोगत सुरू होते. सन्माननीय व्यासपीठ आणि या ठिकाणी या पंचकोशीचे उपस्थित शालेय शिक्षण, त्याच पद्धतीने राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक या सर्व शैक्षणिक तसेच सामाजिक वेगवेगळ्या स्तरातून आलेले सर्व पाहुणे मंडळी, अत्यंत मित्र परिवार
आणि जवळपास सर्व जे या ठिकाणी आमच्या गृहपरिवारावरती मनापासून प्रेम करणारे सर्व या संस्कृतीतील नागरिक आणि इतर या ठिकाणी माझे सर्व नातेवाईक या ठिकाणी आज माझे लहान बंधू सुनील यांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानिमित्त आज या ठिकाणी आमचे वडील श्रीयुत कैलासवासी दादा आज या ठिकाणी नाही, त्यामुळे आम्हाला त्यांची या ठिकाणी आज जास्त उद्योग केलेला आहे. आज या ठिकाणी त्यांच्या पवित्र विनम्रपती अभिवादन करून आणि या ठिकाणी सावलीबाई फुलेंना विनम्र अभिवादन करून आज मी फक्त आमच्या बरोबर दोन शब्द व्यक्त करतो आहे. खरं पाहिलं तर आमचं जे कुटुंब आहे ते गावामध्ये तर लहान कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये आम्ही वडील आमचे पांडुरंग गणपती हे खरं तर भरपूर शिकलेले होते. त्यांच्या वडील आणि त्यांची आई म्हणजे आमची आजी आजोबा हे पूर्णपणे निरक्षर होते. परंतु त्यांनी गावोगावची गाड्या चालवत असताना माझे वडील यांना शिक्षण देऊन या ठिकाणी आमच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांनी थोडंफार का होण्या पण मार्गदर्शन केलेलं आहे. आता यानंतर आमच्या वडिलांनंतर आमचे चुलते कैलासवासी सुखदेव यामध्ये तसे शिक्षणाचे जे महत्त्वाचं जे योग्य टप्पा होता त्या टप्प्यावरती शिक्षण देण्याचं काम मोठे बंधू म्हणून आमच्या वडिलांनी त्यावेळेला याच्यासाठी फार मोठे मोलाचे योगदान दिलेलं आहे. खरं आता या ठिकाणी आमचं जे कुटुंब आहे ग्रामीण भागाचं कुटुंब आहे, परंतु आमच्या कुटुंबाला आमच्या वडिलांच्यापासून एक शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. त्या शैक्षणिक वारसामुळे आज या ठिकाणी मी माझे सुनील त्याचप्रमाणे माझी बहीण राजश्री संगीता यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे. खरं पाहिलं तर आमच्या वडिलांची पुण्य अशी की त्यांनी शिक्षण घेतलं त्यामुळे आम्हाला शिकवलं. त्याच पद्धतीनं आमची आई ही सुद्धा त्यावेळेची उच्च शिक्षिता म्हणावे लागेल, कारण त्यावेळेला जास्त कोणी शिकत नव्हतं. तरी सुद्धा आईनं आणि वडिलांनी आम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून या प्रकारे शिक्षण देण्याची व्यवस्था करून आज आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही दोघे भाऊ चांगली नोकरी हे करून सेवानिवृत्त होत आहे. मी हे आमच्या वडिलांच्या इच्छेसाठी प्रामुख्याने मला तर तसं मला शिवमध्ये असल्यामुळे मला प्रत्यक्षात जायचं होतं, परंतु वडील त्यावेळेला म्हणाले आता सध्या नोकऱ्या नाही तर तुम्ही आता रयत शिक्षण संस्थेमध्ये जॉईन व्हावं वाटतं. त्यामुळं वडिलांच्याही आणि आईच्याही मी रयत शिक्षण संस्थेमध्ये 35 वर्ष उत्कृष्टपणे ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे. त्या कार्य करत असताना मला वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कारही मिळालेले आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहे. आता त्यानंतर पुण्यासाठी ज्यावेळेला शिक्षणाचा विषय येतो त्यावेळेला आज हे ठिकाणी म्हणतो एवढी हयात नाही, परंतु आमची आई हा सन्मान सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी आज आहे. हे आमचं मोठं भाग्य आहे. हे आम्हाला सर्व भाग्य. आज माझं वय 63 आहे, आमच्या आईचं वय 83 आहे. हे मला भाग्य आमच्या वडिलांचं लाभलेलं आहे. खरं करता कुटुंबातील आमच्या वडील प्रकृतीच्या कारणामुळे शौचालयाला तिथे होतं शौचालय घेतल्यामुळे आम्हाला त्यावेळेला कुटुंबाला
अनेक अडचणीला फेस करावं लागलं. परंतु आता कुटुंबाचे मी एक मोठा होतो, मी शिक्षण घेत असताना अनेक अडचणी निर्माण होलेल्या आहेत. परंतु आमचे मामा कैलास बरोबर आणि शिवाजी बरोबर हे चित्रलोकांचा तो असल्यामुळे आमचे मामा आणि आमची आत्या या आमच्या वडिलांची बहीण या सर्वांनी मिळून आमच्या कुटुंबाला आर्थिक आणि बाकी सर्व प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. हे आज या करणं हे आमची आज आमचे वडील असते पण आमच्या दोघांच्या कर्तृत्वाबद्दल खरोखरच त्यांना अभिमान वाढला असतो. परंतु आज या ठिकाणी नाही याची आता खरं पाहिलं या ठिकाणी असा जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही मला भारतामध्ये माझ्यामध्ये सोशल मीडिया तो सर्व लागलेला आहे. तर खरं पाहिलं तर कुटुंबाची जबाबदारी माझ्याजवळ आल्यामुळे त्यामुळे जे लहान भावाने माझी शिकत होती मी नोकरीला लागलो. नोकरी लागल्यानंतर मग आमच्या कुटुंबाचं टप्प्याटप्प्याने चांगल्या पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या आम्ही स्टेबल आहे. त्यानंतर तुम्ही 5 वर्षांनी झाल्यानंतर नोकरीला अजून त्यामुळे आमचं कुटुंब म्हणजे चांगल्या प्रकारे आम्ही स्टेबल झालो. खरं पाहिलं तर सुनील हा आमच्या कुटुंबामध्ये गॅसिंग व्यक्तिमत्व म्हणून जन्माला आहे. खरं पाहिलं तर आमचे वडील तसे काळजी होते तर वडिलांचा गुण हा प्रामुख्याने आलेला आहे. तो गुण आता हे करत असताना पाहिलं तर सुनीलमध्ये नेतृत्व असल्यामुळे सुनीलनी त्याच्या स्तरावरती प्राथमिक शिक्षक संघटनेमध्ये कौशल्य गुणामुळे अगदी उच्च पदावरती त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांची बँक आहे, नावारूपाला आलेली बँक आहे. आमच्या चिखोली गावामधून गुरुजींनंतर ते आमचे बंधू हे बँकेचे चेअरमन म्हणून या ठिकाणी झालेले आहे. यामुळं आम्हाला आमच्या कुटुंबाला पहिल्यापासून एका पूर्णपणे सर्वांना गावकरी जे मंडळी आहेत यांनी आम्हाला भरपूर प्रकारे साथ दिलेली म्हणून आम्ही सर्व प्रकारे आम्ही एज्युकेशन घेऊन या समाजामध्ये कार्यरत आहोत. तुम्ही जर खरं पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी शाळेमध्ये त्याची बदली झाली, नोकरी केली, खरं पाहता त्या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि एक आदर्श शिक्षक म्हणून त्याला तो पुरस्कार दिलेला आहे या ठिकाणी. त्यामुळं माझ्या कुटुंबामध्ये मी बाहेर गावी असल्यामुळे नोकरीनिमित्त बऱ्याच वेळेला म्हणून जाऊन यावं लागायचं मला. रविवारी बदल्या असतात त्यामुळे मला बाहेरगावी फिरावं लागतं. परंतु या ठिकाणी सुनील गावाशी निगडीत असल्यामुळे माझ्या कुटुंबाची जबाबदारी प्रामुख्याने त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन या ठिकाणी पूर्ण केलेली. त्याच वेळेला त्याची पत्नीही वर्षा यांनी त्याला उद्धार केली. त्यामुळं आम्हाला नोकरीच्या बाहेर असून सुद्धा आम्हाला या ठिकाणी कुटुंबाचे मला काही एवढं वाटले नाही. अशा प्रकारे माझं आणि माझ्या आईचं आणि सुनीलचं सर्व स्तरावरती सर्व बाबतीमध्ये महत्त्वाचं म्हणजे एकमत होत असतं आणि यामुळं आजच्या या क्षणापर्यंत आज तो इथून पुढेही आम्ही सर्व आमचं एकत्र कुटुंबाचं भक्कम निर्माण करतो किंवा सेवा करतो. या ठिकाणी खरं पाहिलं तर माझी पत्नी सर्वांची साधना ही आमची मामाचीच मुलगी आहे. तिला या सर्व कुटुंबाची जाण असल्यामुळे तिने आमचं कुटुंब एकत्रित बांधून ठेवण्यासाठी खूप प्रामुख्याने माझ्या लोकांनी चर्चा करून त्या पद्धतीने आम्ही सर्व कुटुंब आम्ही एकत्र बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही माझ्या कधी हे मदत नाही. आजही मला त्याबद्दल खूप काही बोलावं वाटतं. लिमिट असल्यामुळे त्या ठिकाणी मला थोडंसं थांबवलं जाता जाता येते. तुम्ही मूर्ती लहान परंतु कीर्ती महान एवढं हे या ठिकाणी त्याला
सुटेबल होईल हे मला या ठिकाणी सांगता होतं. तर सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर ज्येष्ठ विचारवंत सन्माननीय बाबूराव गुरव साहेबांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्येष्ठ विचारवंत सन्माननीय बाबूराव गुरव साहेब. विचार यांच्यावर असलेले सर्व नेते मंडळी, विचार मंचात सर्व उपयुक्त असलेले सर्व नातेवाईक, ग्रामस्थ आणि शिक्षक मंडळी, आज आपण आमच्या सुनीलच्या सत्कारासाठी एकत्र जमलो आहोत. गेले 2-3 तास अनेक लोक आपला सत्कार करण्यासाठी पुढे येत आहेत. अनेक लोक भाषण करत आहेत. सुनीलनं आयुष्यामध्ये जे काम केलं, खरं तर हा सेवानिवृत्ती सत्कार असं मानत नाही, हा कार्यगौरव सत्कार. हा सुनीलच्या कामाचं कौतुक करण्यासाठी अगदी सरकार नियत वयाप्रमाणे माणसं सेवानिवृत्त होतात. पण 18 म्हणजे आता सुरुवात आहे. इथून पुढं त्यांना सुनीलचं सगळं काम दिसणार आहे. कारण तुम्ही जर मध्ये आता धनुष्यवानिवृत्त म्हणून आपण असं जर आपण म्हणायला लागलो तर त्या माणसाला स्वतःला खरोखर कसं वाटायला काय करू नका. सुनीलचं खरं काम इथून पुढे दिसणार आहे. ते त्याने तर्फेनं ज्या तर्फेनं आतापर्यंत काम केले त्या पद्धतीने काम करावं. मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो. जपानमध्ये नाटक झाल्यानंतर नाटकाची पात्र स्टेजवर येतात आणि एक पात्र पुढे आणि पात्र पुढे येऊनंतर ही माझी भूमिका मी जर चांगल्या पद्धतीने केली असेल तर टाळी वाजवून मला विनंती करा. मी तुम्हाला सर्वांना महिला विशेषतः आपापसात बोलू नका. एक लक्षात ठेवा, सुनीलने केलेलं काम चांगल्या पद्धतीने केले असं वाटत असेल तर आपण सर्वांनी टाळी वाजवून त्याला साथ द्या अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आता जी टाळी पडली त्यातच त्याचं काम भिजलेलं आहे. मी सर्वांना सर्व मित्रांना विशेषतः शिक्षक मित्रांना आणि कार्यकर्त्यांना एक विनंती करण्याची आवडते. म्हणजे सुनीलच्या प्रेमामुळे मी आलो, पण एक अत्यंत महत्वाचं 1-2 वाक्य बोलले बोलताना महाराष्ट्राचं शिक्षण फार धोक्यात आहे. प्राथमिक शाळा हजारोच्या संख्येने बंद होत आहेत. ते बंद करण्यामध्ये सरकार जबाबदार. सरकारी धोरण हे खाजगीकरणाचं झालं. काही झालं, लोकसंख्या किती वाढली, देशाची संख्या किती वाढली तरी शिक्षणावर खर्च ज्यादा करायचा नाही, ही सरकारची अत्यंत चुकीची भूमिका आहे. आणि त्यामुळं शाळा बंद करणं हे त्यांनाही लागलेलं आहे. संपूर्ण मुंबईकडल्या शाळा बंद करून नगरसेवक त्या शाळांच्या इमारती ताब्यात घेत आहेत. हजारो शाळा खेडेपाड्यातल्या बंद होत आहेत. वगैरे वगैरे काय काम करून शाळा बंद करण्याचं सरकारनं काम केलं. अशा वेळेलाच मला विनंती आहे की सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन आपल्या महाराष्ट्राच्या शाळा वाचवल्या पाहिजे. सर्वांनी त्या शाळा वाचवण्याच्या कामामध्ये बळ घ्यावं. बाकी काय गोष्टी कराव्या. सुनीलनं त्याचं नेतृत्व करावं आणि चांगल्या पद्धतीनं आपण शाळा वाचवूया. शाळा वाचण्याचं पुढचा समाज वाचेल, नाहीतर पुढचा समाज वाचणार नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये प्राथमिक शिक्षकांनी फार मोठं काम केलेलं आहे. प्राथमिक शिक्षक आपल्या जिल्ह्यात तर तुम्हाला सांगायला हरकत नाही. पांडू मास्तर, बर्डे मास्तर अशा अनेक शिक्षकांची नावं घेता येतील ज्यांनी
मृत्यूचं कफन डोक्याला बांधून घरातून शाळेतून बाहेर पडले आणि त्यांनी या देशात स्वातंत्र्य मिळवलं. जे प्राथमिक शिक्षक हा नेहमी खेड्यातला कणा आहे आणि प्राथमिक शिक्षक कसा आहे तसं ते गाव आहे. तेव्हा प्राथमिक शिक्षकांनी आपली ही जबाबदारी लक्षात ठेवावी, आमची जबाबदारी पूर्ण करावी अशी विनंती, कळकळीची विनंती मी करतोय सुनीलला आणि त्याच्या मिसेसला. आता आमच्या घरातलाच आहे तो दीर्घायुष्य आणि चांगल्या पद्धतीनं सुखी आनंदी जीवन जावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सुनीलनं थोडं घरात विनंती ठेवावं. इतके दिवस आपण केले काम, बरंच काम केलं, करतोय. आता घरून बोलत होता तर सारखा काळा दाखवून देत होता. जे घरात बोलत असत्या बाकी सगळं चांगलं चाललंय. ते जे चांगलं चाललंय ते अधिक चांगलं चालावं. आपली मुलं मोठी व्हावी, आपली नातवंड मोठी व्हावी या दृष्टीनं काम करावं आणि सुनीलला सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्वांनी शिक्षण बचाव मोहिमेमध्ये भाग घ्यावा अशी विनंती करून वेळ फार झालेला आहे, वक्ते बरेचसे आहे, म्हणजे जादा बोलण्याची वेळ नाही म्हणून मी माझ्या थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आजचे सत्कारमंत्री सन्माननीय सुनील पांडुरंग सर यांना विनंती करतो आपण आपल्या बरोबर व्यक्त करावं. कृपया सर्वांना विनंती आहे, जे उद्या मी आज माझा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आपण एवढं उपस्थित राहिला आहे. फक्त एक 5 मिनिटं सर्वांनी बसा आणि भोजनाचा आस्वाद घ्या. भाषणापेक्षा मी भोजनाला महत्त्व देणारा एक सामान्य शिक्षक आहे. माझं मनोगत व्हायच्याबद्दल अण्णा माझे थोरले सुनबाई ते 1 मिनिटं बोलणार आहे. दोन्ही चिरंजीव बोलणार होते परंतु मी त्यांना थांबवलं पण सुनबाईला नाही थांबवलं. हां भाऊ बाळा होते ते दोघंही चिरंजीव माझे बोलणार होते परंतु मी म्हटलं तुम्ही थांबा माझ्या सुनबाईला बोलू दे. 1-2 मिनिटं दोघं पण म्हटलं होते मी भाषण करणार आहे. इथे बसलेल्या सर्व ज्येष्ठ मान्यवरांना माझा नमस्कार आणि मला बोलण्याची संधी दिली याबद्दल थँक्यू. खरं तर आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप खास आहे आणि तितकाच भावुक सुद्धा आहे. कारण की पप्पांचा 31 मे 2026 पप्पा रिटायर होणार आहेत आणि तो क्षण आमच्यासाठी तसा खूप आनंदाचा पण आहे आणि भावनिक सुद्धा आहे. कारण की पप्पांनी आतापर्यंत जी कामगिरी केली मग ती राजकीय क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो, आता इथे मगाचपासून भाषणात आलं सगळ्यांनी पप्पांचं इतकं कौतुक केलं म्हणजे प्रत्येकाच्या तोंडातून कौतुकच ऐकत होतो. कारण की त्यांनी आतापर्यंत इतकी वर्ष काम केलं, प्रत्येकाने त्यांचं चांगलं बोलत होते प्रत्येकजण त्यांच्याबद्दल. पप्पा त्यांच्या क्षेत्रात असो, घरातल्या जबाबदारी असो ती व्यवस्थितरित्या पार पाडायचे. त्यांनी कुटुंबासाठी वेळ दिला, त्यांनी सगळ्यांसाठी वेळ दिला. कोणाचाही आनंदात वाईट कार्यक्रमात सगळ्यात सहभागी होत अगदी वेळात वेळ काढून. पप्पा असं कधीच नाही की इकडे गेले नाही तिकडे नाही. कोणताही कार्यक्रम असतो ते शाळा अटेंड करून सुद्धा ते म्हणजे सगळीकडे त्यांचा प्रेझेन्स असायचा. आता खरं तर हा टप्पा त्यांचा आराम करायचा आणि आनंदाचा आहे. पण पप्पा आराम करतीलच काही वाटत नाही. खरं तर भरून येते कारण की ते 2 मिनिट सुद्धा शांत बसत नाही. शाळेतून आले की त्यांना मळ्यात जायचं असतं, चालू करायचं असते, हे करायचं असतं, ते करायचं असतं. म्हणजे अगदी सरसरचं रक्त बसला तर म्हणजे ते कधी सोडतच नाही. त्यांचं काही एवढं वय आहे पण ते कसं वाटत नाही, त्यांना सगळं करायचं असतं. आता ते रिटायर होतात तरी आम्हाला सारखे म्हणत असतो माझ्या एवढे दिवस राहिले
आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व ग्रामस्थ, शिक्षक, इतर कर्मचारी, आमच्या शिक्षकाचे सर्व कर्मचारी, आदरणीय संचालक मंडळाचे सर्व संचालक, उपस्थित माझ्या वडिलांवर, माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व लोक, पप्पांच्या सेवानिवृत्त समारंभासाठी आज तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. मी एकच करून सांगतो, देव माणूस कधी रिटायर होत नाही. हा माझा देव कधीच रिटायर होऊ शकत नाही. एकच कष्टांनी घडवला मार्ग, दिली आम्हाला दिशा, शिस्त आणि संस्काराची केली अमूल्य भाषा, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजळला ज्ञानाचा दिवा. बाबा तुमच्या कार्याला सदैव राहील मानाचा ठेवा. धन्यवाद. प्रथमतः उपस्थित सर्व माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रातील सकाळपासून आलेले आणि आता जेवढे उपस्थित आहेत ते सर्व यांचा मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या आयुष्यभर मी तुमच्या ऋणात राहणं पसंत करेन. आज माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. खरोखर माझी एक इच्छा होती अण्णा, आज सगळ्या लोकांचा समज होता की गुरुसर राजकीय आहे. मी राजकीय आहे तर आहे, पण सत्कार समारंभाला, निरोप समारंभाला एकही राजकीय मी नेता बोलवणार मी ठरवलं. कारण आपल्यावर प्रेम करणारे काही येतात कुठल्याही राजकीय पक्षाचे लोक, शिक्षक सुद्धा आमचे सर्व येते. त्यामुळे आपण सर्वांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम करायचा. म्हणून मी हा कार्यक्रम आज कुठल्याही नेत्याविना घेण्याचं ठरवलं. मला वाईट वाटलं, कारण काय मी काही लोकांच्यावर प्रेम करतो, माझ्यावर सुद्धा काही नेते मंडळीचं प्रेम आहे, परंतु त्यांना बोलवू शकत नाही. त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्हाला खूप वेळ तात्काळ बसायला लागलं त्याबद्दल प्रथमतः मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. खास करून अण्णा आमचे गुरव सर आहे, परत मगाशी बापू गेले, आणि गुरव समाजातले जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी, आमच्या सेवाभावी संस्थेचे आमचे सर्व पाहुणे मंडळी, मी त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुमचा नाव म्हणजे या ठिकाणी काही गडबडी झाला नाही. पुन्हा एकदा मनापासून सर्व गुरव समाजाच्या आमच्या पाहुणे मंडळीचं सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. गुरव समाज संघटनेची, त्याचबरोबर गावातील सर्वच मान्यवर, गावातले आमचे जवळजवळ संपूर्ण गावातील कुटुंबातील लोक आहेत, सकाळपासून आली गेली, त्यांचंही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुमचा नामोल्लेख या ठिकाणी जे संयोजक करत होते त्यांना ते शक्य झालं नाही. मी त्यावर त्यांच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी पहिल्यांदा तुमची दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला खूप वेळ बसावं लागलं म्हणून तुमची दिलगिरी व्यक्त करतो मी सर्वांना. आणि शिक्षक संघटनेच्या आता आपल्या व्यासपीठावर कोणते मेहमान ज्येष्ठ आहेत आमचे सर्व संघटनेचे, म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती असू द्या, संघ असू द्या, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना असू द्या, इतर सर्व संघटना, आमचे गोरखे कृतीचे बहुजन शिक्षक संघटना, एखाद्या सामान्य शिक्षकाच्या कार्यक्रमाला सर्व संघटनेचे सर्व प्रतिनिधी येण्याचा किंवा हा पहिला योग असेल. आम्ही बरोबर मी भारतीय संघटनेत काम करत असताना आता अण्णा आहेत आमच्या इथं, अण्णांना या कार्यक्रमाचा अध्यक्ष केलं. 83 वर्षाचे आमच्या अण्णा, त्यांचा काय वर्ष काही पहिल्यापासून माझ्या डोळ्यात लढायचं कसं त्या अण्णांनी शिकवलं. अण्णा बरोबर म्हणून ठरवलं होतं कार्यक्रमात राहण्याच्या अण्णात नाहीतर कार्यक्रम सुरू होणार. आणि दुसरं उदयरावजी शिंदे आमचे राज्याचे नेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पाठीमागचे ते राज्याध्यक्ष होते. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे या मंचावरील सन्माननीय आमचे आदरणीय गुरु सर, त्यांचा खरोखर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे
त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथ मिरजकरांना, त्याचबरोबर उदयरावजी शिंदे या ठिकाणी उपस्थिती लावून गेलेलेच आहेत आमचे राज्य नेते. एक प्राथमिक शिक्षक मगाशी सांगितलं भाषणामध्ये 8 वर्ष नोकरीत शिल्लक आहे. उत्तमराव जाधव, युटी जाधव आमचे 8 वर्ष नोकरी सेवा. पेपरला तुम्ही ऐकता, आता युट्यूबला तिकडे ओपन केलं की युटी जाधव आठवडी नगरात तडफदार नेतृत्व त्यांना बोलवायचं म्हटलं, कारण आमच्या दोघांची जुळलं पहिल्यापासून चांगलं. आम्ही दोघं पण आपलं सामान्य कुटुंबाचे माणसं. तुम्ही नगराध्यक्ष झाला पडितो, आम्ही काय आम्ही ठरवलं एक समाजसेवा करायची, सामाजिक बांधिलकीतनं काम करायचे. म्हणजे आम्ही न्यायाच्या व्यासपीठावर जाहीर करतो. समाजकारण आपल्याला करायचं, राजकारण दुय्यमतेनंतर. परंतु तुम्ही आज इथे उपस्थित आहे, त्याचबरोबर कोलते मेहमान आहेत आमचे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे. पहिल्याचा उल्लेख करतो साळुंके सर, हंबीराव साळुंके सर, माझे गुरु टीएमचे, त्यांच्यामुळे आज आम्ही इथं आहे. त्याचबरोबर पाठीमागे बसलेले मनेर गुरुजी, मी आवर्जून बोलवलं मनेर गुरुजींना. गुरुजी तुमच्या मनापासून मी आयुष्यभर ऋणाचं आहे, कारण हे मोहम्मद हुसेन रमजान मनेर गुरुजी मला इयत्ता पहिली दुसऱ्याला शिकवायला होते. गुरुजी मला म्हटलं यायचंच करायचं मला पहिल्याला शिकवलं, दुसऱ्याला शिकवलं, आणि ते आज माझ्या सेवापूर्ती सत्कार संदर्भात. त्याचबरोबर आमचे व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य शिक्षक बँकेचे संचालक अमोल शिंदे, धनाजीराव गाडगे सर, मिलन नागडे सर, सारंग खाडे सर, त्याचबरोबर सचिन खामाटे सर, आमचे संघटनेचे सरचिटणीस राजाराम शिंदे सर, बाबासाहेब लाड, त्याचबरोबर विष्णुपंत रोकडे सर, केंद्र प्रमुख सन्मान्य सामंतसाहेब, शिवाजीराव माळीसाहेब, त्याचबरोबर सुभाष शिंदे सर, सतीश पाटील सर, आमचे मित्र सन्मान्य प्रभाकर भोसले सर, आणि आता माझ्याबरोबर सेवानिवृत्त होणाऱ्या आमच्या माजी केंद्र प्रमुख, आता गडेगावच्या शिक्षण विस्ताराचे कार्यपदी असणाऱ्या सन्मान्य राजाचा चव्हाण मॅडम, चित्रपटचे प्रथम नागरिक सन्मान्य नारायण माळी सर, त्याचबरोबर उपसरपंच सन्मान्य संतोष चव्हाण, हे गावचे 2 प्रतिनिधीमध्ये संपूर्ण गाव, आणि सन्मान्य लक्ष्मणराव चव्हाण साहेब, उपस्थित असणारे सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, उपस्थित असणारे सर्व शिक्षक बंधू, गावचे ग्रामस्थ, सर्व पाहुणे मंडळी, या सर्वांना मी प्रथमतः मानाचा मुद्रा करतो, वंदन करतो. आणि एक 2 मिनिटं फक्त माझ्या एकंदरीत आयुष्यातला चढ होता त्याच्याबद्दल मी माझं मनोगत व्यक्त करतो. जाता जाताना एवढीच मला खंत वाटते, आमच्या शाळेच्या वाढावर मॅडम येत आहे, त्यांची सुद्धा बोलण्याची इच्छा होती. मॅडम मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, आणि शिंदे सरांचं संचालक, अगदी सर्वांची इच्छा असताना तुम्हाला बोलायला, माझ्या कार्यक्रमात माझ्याविषयी बोलायला मिळालं नाही, म्हणून मी खरोखर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण तुम्ही मोठे पाहुणे नावाचे गुरु सावरकर त्याच्यात बोलायचं, परंतु तुमचं माझ्यावर असणारं प्रेम इथंपर्यंत आला, हेच माझ्यासाठी भरपूर आहे. मला जे प्रस्तावित आमच्या मानेसरांनी सांगितलं, आपल्याबद्दल स्वतःचा जरी मोठेपणा सांगायला नसतो, पण मी मोठेपणा नाही सांगणार, मी केलेलं काम सांगणार आहे 5 मिनिटात. काम म्हणजे काय, मी शैक्षणिक जे काम केलं ते सांगणार आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, या सर्वांच्या साक्षीने मी आज या ठिकाणी सांगतो, माझं भाग्य बघा कसं आहे. माझ्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाला माझी आई केली, आईला म्हणले यायचं इथे बोलतो सुनील गुरु, तिथे पाठीमुळे आहे, तिथेच मला घडवलं आहे. नाही तर कोण सुनील गुरु, कुठले सुनील गुरु, काय असेल ते काय असेल, चांगलं वाईट काय असेल ते आईने मला शिकवलं. म्हणून मी आज इथे 2 शब्द बोलतोय. मला भाषण करायला आईने शिकवलं, चांगलं बोलायला आईने शिकवलं, आणि त्यावेळी कसं वागायचं वडिलांनी शिकवलं. मला सतीश पाटलांनी सांगितलं, अण्णा 12वी असेपर्यंत पुढील म्हणजे लग्नच पण आम्हाला
नाबूद होऊन जातो लई कडक वडील थोडं दिसलं तर शेवटपर्यंत की आम्ही घेतो आमची 4 भावंड माझ्या 2 बहिणी आम्ही 2 भाऊ आता माझे चुलत भावांचे अभूतपूर्व आहे बरं माझे ते सगळे आमच्या कुटुंबात आमच्या वडिलांना इतके घ्यायचे आम्ही म्हणत वडील नाही करत तर सगळं जाऊन आम्हाला सुरुवात आम्हाला एवढं कडे घ्यायचं घरात परंतु त्या वडिलांची शिस्त ते मला सांगायला येतं वडिलांच्याकडनं आम्ही काय शिकलो शिकलो प्रेम भावना कशी द्यायची असते लोकांच्या बरोबर कसं मिसळायचं ते शिकलो आईच्याकडनं आणि संयमी कसं राहायचं ते शिकलो भावाकडनं आणि कुटुंबाला जबाबदारीने कसं वागायचं ते शिकलो आमच्या वहिनीच्याकडे आता मला भाऊ माझे बोलत असताना डोळ्याला आसरा आलं त्यांचं परंतु खरोबर अण्णा माझं कुटुंब आज एकत्र कुटुंब आहे माझ्या भावांचं वय 63 आहे माझा आता 58 मी जास्त आहे मीच कधी कोण बोलतो भाऊ त्याच्यावर नाव कळलं असत तुम्हाला अतिशय विनम्र माझा भाऊ असा भाऊ तुम्हाला सुद्धा मिळणार नाही थोडा भाऊ दादाही करतो तसं तर माझा तसा भाव नाही मी जास्त असं करतोय घर मान्य करतो काही वेळेला मी काय बोलतोय पण आमच्या दोघांचा जिव्हाळा खूप आहे कारण ह्याचं कारण असं आहे आमची बहीण आहे माझ्या मामाची मुलगी आणि माझ्या मामाला माझी आरती दिली परत आमची आई आहे ते 7 वर्ष झालं सगळं आणि तारखेच्या फक्त मीच गेलो बरं पण काय नाही आमची विशेष इथं म्हणजे घरीच असते बरं का कुठे सगळं सांगते का मला परत माझ्या घरी गेल्या माझ्याबद्दल काहीच बोलणार नाही त्याचं कारण असं आहे तिथं काय होतं तिच्यामुळं सतीश पाटलांनी सांगितलं 12 आम्हाला शिंदे सर तुम्ही आता ज्या तडफेने संघटनेचं काम करताय ती माझ्या तरुणपणात तरफ लई होती कडेगाव जाण्याची होतो कॅरंटेची होतो सगळं होतो रात्री 12 वाजले सतीश पाटला पाऊस आला झाडाला थांबला आता 4 व्हीलर काय नाही आम्ही दोघांनी संघटना मी कडेगावात ते खानापुरात युती आतमध्ये बरोबर कवडे म्हणतात अशी आमची टीम होती ते आपल्या संघटनेचं काम तरी सुद्धा 7-8-1991 मी सर्व्हिसला लागलो मला सरांनी सांगितलं कशी बघायचा हा किस्सा अण्णा कोणाच्या बाबतीत करणार नाही एकमेव शिक्षणाला मी आत्ता माझं जन्मस्थळ वेगळं नोकरीचं पहिलं ठिकाण वेगळं गाव चिकलवर नोकरीचं शेवटचं ठिकाण चिकल कर म्हणून आणि हे सगळं करत असताना माझे आई वडील असतील आणि सगळ्यात महत्वाचं माझी पत्नी आता इथं बसल्या म्हणजे त्यांचं कुटुंब एकदम सुस्थितीत राहणार सगळ्यांना माहिती असू द्या माझं लग्न ठरलं त्यावेळी मला राहायला घर नव्हतं नाही पडदा माझा वाजा बरोबर हे माझ्या शेवटी मालवणी घर गुरुजी बरोबर लपटलेलं होतं सगळं माझ्या अवस्था आणि आमचे सासरे बघायला आले मला इथे त्याची 3 मजली माझी एकदम आता म्हटलं काय करणार म्हणजे सुरुवातीला म्हटलं आम्हाला माहीत आम्हाला कारण असं आहे एवढं चांगलं ना थोडं ठिकाण पोहोचायचं तिथं बरोबर आहे काय झालं नाही म्हटलं आपल्याला आपण एकदम सामान्य कुटुंबात पण मी आज माझे सासरे हयात नाही बरं का वडिलांनी जेवढं प्रेम केलं तेवढं माझे सासरे विलास बापू आणि माझी सासूबाई पण आले तिथं काय जसं आई वडिलांचं प्रेम तसंच माझ्या सासरे मला काही म्हणजे नाही जावायचं हा माझा मुलगा म्हणायचा सासूबाई सुद्धा मुलासारखं आमचं प्रेम केलं आणि प्रपंच फटकांना बरं का एकदम फटका काय परिस्थिती असते त्या परिस्थितीत माणसाला पुढे जायचं सगळं मला गौरव येत होतं म्हणजे आज आमची मुलं मोठी झाली की बोलायला काय अडचण नाही माझ्या सासऱ्याने अगदी त्याला मिठापासून दिलं नाही असं होतं इतकं मला मोठे मला म्हणजे काय माझ्याकडे ताकद नव्हतं असं नाही काय पण एक आपल्यावर जीव प्रेम की जास्त आज सगळे फक्त माझे सासरे नाहीत कार्यक्रमाला माझे वडील नाहीत माझे चुलते नाहीत कार्यक्रमाला माझी चुलती नाही कार्यक्रम हे माझं आज मोठं आहे माझं सासूबाई माझे आले तर ते काय म्हणतात की सुनील तुम्ही असलं सुनील माझ्यावर प्रवास येते सगळे राबवतात माझ्यावर पण सगळ्यांचं माझ्यावर जीव प्रेम खूप आहे
वेजगाव नोकरी लागल्यानंतर 3 वर्ष तिथं काम केलं. परत माझं लग्न झालं. त्यात पण वाईटपणा मला आता इथं मागे आहेत माझ्या मामाची मुलगी मला करायला होती ते म्हटलं नाही असं तर मला डीएलच करायचं होतं. डोक्यात तेच होतं. बाकीच्या शिक्षक आहे त्यांच्या पत्नी शिक्षक आपल्याला 7-8 वर्षाला नाही काय जमलं नाही. आता म्हणत नातेवाईक काय असं शिकवलं डीएलच मिळालं नाही मात्र असं तर जाऊ द्या नशिबाचा भाग असते. आणि जर आता वर्ष मिळालं तर इथं नसतं कुठं काही केलं असं काय माझं मला आता माझा शुभ माहिती सौरभ 2 मुलं एकदम खंबी असतात माझ्या पाठीला आणि तो लोक मी राहिली काय करा काय होते जिजाला कारण आहे थांबायचं पण स्वाभिमानी मुलं आहे तर एवढं मी प्रामाणिक पण सांगतो त्यांना वाटतं वडिलांच्या वर अन्याय होता का काय वेळ वाटतं की आता कारण ते जवळ न राहिले वेगळ्या नोकरी केली. परत मी अण्णा कांदवाडला 16 वर्ष झालं. 1 वर्षानं माझ्या जमा झाली. बांबुडकडे माझी बदली झाली. आपल्या काहीतरी भूतकाळ सोडून द्या. परंतु मी सुद्धा संघर्ष केला. एक ठरवलं होतं बांबुडकडचा हजर व्हायचं नाही. काय वाटतं ते झालं. मोहनशेठ अध्यक्ष होते तिथं. सर्वांना किस्सा तो माहितीसाठी सांगतो असा माहिती कारण पूर्वजाचा माहिती पण एखादा पुढे जातो. मी 16 निवेदन तयार केली होती. अण्णासाहेब डागे ग्रामविकास मंत्री होते. शिक्षण मंत्री सुधीर जोशी होते. मुख्यमंत्री मनोहर जोशी. उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे होते. ही सगळी चेन होती. सगळीवर 16 निवेदन दिली. माझी बदली नाही रद्द झाली तर खानापूर पंचायती समिती समोर बेमुदत प्राणांतिक उपोषण. त्याला 16व्या दिवशी मला बोलवलं जिल्हा परिषदेमध्ये कार्यक्रमाची तो काय देता केलं. माझी बदली रद्द केली. हा नाही दिलं. त्यानंतर 15 वर्ष निर्विवाद कांदळवाडीत आमच्या नेतृत्व मिळालं. अण्णाचे आमचे साक्षीदार माझे डीएडचे शिक्षक आहेत आणि त्यांच्या गावात काम करायचं म्हणजे विचारपूर्वक आहे आणि त्या गावात चांगल्या पद्धतीनं काम केलं. तिथून पुढे माझी बदली एक 4 दिवस फक्त या गावाला झाली. तिथून जिल्हा परिषद शाळा भाग्यनगरमध्ये 4 वर्ष काम केल्यानंतर जिल्हा परिषद शाळा आरसरवाडी 2014 ते 2018 आणि 2018 मी आमच्या चित्रपटमध्ये आलो. 18 ते 26 तारखेला म्हणून मगाच म्हणलं धर्मभूमीत समारोह होतो माझा. काम करत असताना मला संघटनेनं भरपूर दिलं. म्हणजे आज जे सुरुवातीला सामान्य कार्यकर्ता होतो म्हणजे त्या ठिकाणी मला अण्णा तुम्ही आणि मला आठवते हनुमंतराव तात्या विटानगर पालिकेच्या लोकनेत्या हनुमंतराव पाटील सभागृहामध्ये मिटिंग होती शिक्षक समितीची. काय झालं होतं तुम्हाला आता किस्सा सहाय काय अडचण नाही. जुन्याची सगळी मंडळी शिक्षक सांगा जुन्याची असं म्हणता आपण जरा चळवळ करायचं काहीतरी आपल्याला म्हणता होत असेल तर कुठेतरी मारायला घाल शोधायला आपलं नाव घालू नाही. आम्हाला वाटतं त्यांच्या गावात जास्त शिक्षकांची करून कोणाला उठवूया. अण्णांच्याकडे मी गेलो आणि मला उपादेश केले. परत कडेगावचा अध्यक्ष चालू जिल्ह्याचा कार्यालय चालू शिक्षक बँकेवर चेअरमन चालू आणि कोलपे कारखाना सांगितलं आपल्यावर बरोबरांना सगळ्यांचं मत करायचं बरं म्हणजे समितीत जास्त. परंतु इतर सर्व संघटना कोलपे कारखाना सांगितलं 8 जण निवडून त्यात माझा नंबर लागला. थोडक्यात 2 महिन्यात नाही जीव आहे त्यांचा सगळ्यांचाच माझ्या जीव आहे. सर्व संघटनांच्या लोकांनी सहकार्य केलं आणि त्याच्यावर खरंच आमच्या शिक्षक समितीने मला ते म्हणले नाही की असं तसं केलेलं म्हणजे सुनीला व्हाईस चेअरमन करूया 14 महिने व्हाईस चेअरमन केले आणि परत म्हणजे जरा चेअरमन पदाला थांबावं लागेल. आता तुम्ही नाही केलं तरी चालते पण दिलेला शब्द पाळला आणि नशीब असं माझं कोरोनाची साथ आहे. आता कोरोनाचा काळ म्हटल्यावर मिटिंगा वगैरे काय नाही सगळं 17 महिन्याची रिवाज चेअरमन पद मग पुन्हा असल्याची काहीतरी काय ओळखीचं मला जरी तुला सुद्धा यायला सुनील बरोबरच्या चेअरमन पद पण असलं काय नाही. त्यानंतर आता नगराध्यक्ष नाही होती जातं ते डबल चेअरमन माझ्यानंतर
पुन्हा झाले आणि जबरदस्त व्यक्तिमत्व होते. आणि अशा पद्धतीनं काम करत असताना अण्णा संघटनेत तुम्ही सर्वांनी मला मोठं केलं, कुटुंबात मोठं झालं, गावात सुद्धा सामाजिक काम करत असताना आम्ही जबाबदारी सांगतो. आज इथं आमच्याकडे सरपंच आहे, उपसरपंच आहे, सगळेच मंडळी आहेत. आम्ही सगळे एका विचारानं राजकारणात केलेल्या ग्रुपच्या विचारात, पण गावची यात्रा असू द्या, काय असतं, सामाजिक काय असतं, एका विचारानं अशा मंडळीने माझ्यावर खूप विश्वास दिला गावात. अण्णा एक आम्ही रथ आणलाय का पडावा, तिची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली. सगळे कधीही गावात काय एकाही व्यक्तीनं आर्थिकच्या बाबतीत माझ्यावर गैरविश्वास होता, त्याच्यासाठी काय महत्वाचं होतं. खूप लोकांचा विश्वास माझ्यावर, सर्वांना सांगतो तुमच्या कुणाच्याच विश्वासाला कधीही ताळा जाऊ देणार नाही. आता आमचे लक्ष्मण साहेब वगैरे आहेत गावात, आता सगळे आता इतर पुढे ज्येष्ठ मंडळी बाळा गुरुजी वगैरे सगळेच आहेत. सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केले, मी त्यांच्यावर करतोय, उपस्थित सर्वांनीच केलेलं आहे. फक्त एक जाता मी सांगतो, माझ्या प्राथमिक शिक्षक या कार्यकाळामध्ये आता मला सांगायचं काम केलं, पुढे मला शिकवणार तिसरी चौथीला दिलाताई श्रीरंग चव्हाण काटे आपल्या शिक्षण बँकेचे माजी चेअरमन श्रीरंग गुरुजी यांच्या कर्मचारी, त्यांची पण खूप कडक शिस्त. आता त्यांचं एक वाक्य मला आठवलं, आता बोलायला काय अडचण नाही का. सवय संस्कार कसे असतात बघा, माझं भाषण लांबते 2 मिनिटं फक्त. काय झालं, तिसरी चौथीला मुलं वाढायची दंगा करायची. मग आता काठी मला माझ्यावर मिळालं, तुझे भेटायची नावडी सगळ्याची. आणि काय करायचं, काय पोरं म्हणायची, हे सुरेल माझं नाव घेऊन तुला टेन्शन देतो. मी काय करायचं, टेन्शन घ्यायचं, नाव कर नंदुसुद्धा नाव कर, आनंदाला नाव कर, टेन्शन तिची नाव कर घ्यायचं. नाही ऐकायचं, काठी करून मला म्हणत्या भ्रष्टाचार करतोय, पैसे खायला असं मला ते लक्षात राहिलं की आपण चूक केली, पेन्शन नाव कट करतोय म्हणजे काय करू आपण. हे संस्कार पाहिजे, ते वाक्य मी आयुष्यभर नाही ठेवलं, आपल्याला असं नाही करायचं. पेन्शन नाव नाही करत, पेन्शन तिथं कोण नाव द्या असू द्या, ते तिसरा वेळा सोडून द्या. खूप वेळ झालाय, तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला माझ्या चव्हाण कार्यक्रमाला. माझे विशेष खूप वेळ असते. आई मी मला सांगा, आई सुद्धा गेलेलं आहे. आणि खरोखर सांगा, माझ्या दोन्ही मुलं, माझ्या दोन्ही सून बाई, एक वेळ मुलं माझ्यावर प्रेम कमी करतील का, पहिल्या सुनबाई केल्या माझ्या दोन नाही, मला म्हणजे पत्ताच म्हणतात. मग मी सुद्धा त्यांना वडिलांचं प्रेम देतो असतो, तरी सुद्धा मी ते बोलत नाही त्याला. म्हणजे काय एखादी चूक झाली, काय झालं त्या मला मुली 2 नाही, पण माझ्या भावाला 3 मुले, त्या माझ्याच मुली असं समजून, आणि ह्या 2 मुली असून असं कुटुंबाचं काम करत असताना या दोन्ही मुलांच्याकडनं मला अतिशय आनंद मिळतो, सुख मिळतं. मुलं सुद्धा माझे आता कर्तव्यगार आहेत, स्वतःच्या उद्योगात व्यवसाय आहेत, कुठली आर्थिकची अडचण आता राहिलेली नाही. कुटुंब चांगलं सुस्थितीत आहे माझं. आणि संपूर्ण कालखंडामध्ये एकच सांगतो, जी नोकरी केली ती प्रामाणिकपणे केली. शाळेत मला सांगायचं की उपस्थित शिक्षक आहेत सर्वांना, बँकेचा चेअरमन असू द्या, अध्यक्ष असू द्या, 9:30 शाळेत शिक्षक आता सुद्धा गावा आमचे तांदळवाडीला कुलप काढायला 9:30. तर हे सगळं करत असताना प्रामाणिकपणे काम केलं. आता एक मी मागे सुट्टी आहे, तिथं काही विषय नाही. आता 5-7 दिवस सेवेचे राहिलेले आहेत, तेवढं 7 दिवस अतिशय नंबरपणे काम करायचं, निर्णय बघायचं. वाडी वस्तूच्या मुलांना शिकवण्याची मला संधी मिळाली. सगळं जिद्दीत आहे. या कार्यकाळामध्ये हजारो शिक्षक माझ्या सानिध्यात आले, सगळ्यांच्या उपयोगाने संधी मिळाली. आमच्या इथं आता मित्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र केंद्र प्रमुख आहे, परंतु गेला आम्ही वर्गमित्र आहे. माझ्या आता पुन्हा एकदा सांगतो, माझं संपूर्ण कुटुंब आम्ही 4 भावंड, म्हणजे 2 बहिणीच्या, ते पाहुणे आमचे जावई म्हणजे आमचे मेहणे दोघंही सुटून स्वभाव आहे. सगळे माझे मावळ भाव, मावळ बहिणी, सगळे नातेवाईक अतिशय सगळे चांगल्या पद्धतीचं सर्वांचं सहकार्य मला मिळतंय. वेगळा आणि खास करून आमच्या भावाने उल्लेख करा, आमचं घर जे उभं राहिलं नाही
ते वेजेगावच्या गुरव कुटुंबियांचे आहे. वसंतराव कृष्णराव गुरव, पंडितराव कृष्णराव गुरव, शिवाजी कृष्णराव गुरव आमच्या 3 मानी तुमचं सर्वांचं उपकार आयुष्यभर कधीही सुनील गुरव म्हणून कधी विसरणार नाही. आणि सर्व पाहुणे मंडळी, माझे सासरवाडी असेल, आमच्या 2 मुलांचे सासरवाडी असतील, सगळ्यांच्या ऋणात आयुष्यभर राहील आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या सुद्धा ऋणात आयुष्यभर राहील. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी वेळ काढला आणि माझं खूप काही बोलायचं होतं, पहिल्या पाहुणीच्या भागात बोलायचं विसरून गेलो. फक्त एकच विसरून गेलो सगळं, काय बोलताना बोलायचं राहतं असू द्या. परंतु आम्हाला काय माझ्याकडे बोलताना चूक झाली असेल, एखाद्याचा नामोल्लेख राहिला असेल तरी सुद्धा मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं मनोबल थांबवतो. एक विनंती करता जाता कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि जाहीर सांगायला राहिलं की पाटील सर वगैरे इस्लामकडून तुम्ही आला, तुमचं सुद्धा मनपूर्वक मी स्वागत करतो. आणि उपस्थित असणारे जिल्ह्यातील तमाम सर्व संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग, तुमच्याशी मला डायरेक्ट कन्व्हिन्स करता नाही. आता तुमचं नामोल्लेख राहिला, पुन्हा एकदा मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. जाताना मी तुमची आवड म्हणून माझी भेट घेतली तर कुणी जाऊ नका अशी विनंती आहे. आणि माझं नाम गेलं भाषेत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण सन्माननीय विश्वनाथ विषय चर्चाच नाही, पण अध्यक्ष असल्यामुळे मला उभा राहायला लागेल. खरं म्हणजे आजचा कार्यक्रम हा अविस्मरणीय आहे आणि म्हणून मी उभा राहिलो. हा कार्यक्रम जर मी केला कुठून आणला तर खऱ्या अर्थाने आभार मानला. खरं म्हणजे एक चांगला कार्यक्रम घडवून आणला, एक चांगल्या माणसाचा कार्यक्रम घडवून आणला, याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या गावचे सगळे पदाधिकारी आहेत, सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असतील, तेही इथं आल्यात. आपण न बोलता त्यांचा उल्लेख न करता, गाववाल्यांचा उल्लेख न करता चांगले बरं नाही. त्यांचे पाहुणे सगळे आले तिथे, म्हणजे धाडून पाहुणे येतात ती मुलांना आले. त्या सगळ्या पाहुण्यांचा, त्याच्या कुटुंबियांचा, मुला आहे, सुना आहे, भाऊ, आता तुम्ही त्यांचे भाऊ बोलायला राहिले ते म्हणजे वेगळं झालं. म्हटलं आपण लग्न करायचं असं वाटतंय म्हटलं, कारण ते बारामतीचे एक कार्य असं आहे की बहुतेक सगळे तरुण वाटतात. आणि खरंच मला तुम्ही लहान असाल असं वाटलं, पण तुम्ही मोठं आहे आणि तुम्ही अतिशय चांगलं काम केलं आणि त्याच्याबद्दल तुम्हालाच धन्यवाद. या कार्यक्रमाला खास करून या महाराष्ट्रातील थोर विचारवंत, गुरव समाजाचे नेते आणि खऱ्या अर्थाने आमचे विचार, आम्ही त्यांच्या विचाराचे पाईक असणारे बाबुराव गुरव प्राध्यापक हे एक कार्य आणि एक कार्य तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला म्हणजे गुरव सर किती चांगले आहे त्याच्यावर नक्की करते. त्याच्यापेक्षा वेगळं सांगायला पाहिजे असं काही नाही. स्टेजवर सगळ्या माणसाची नावं घेत नाही, पण कोळपे सरांचं आणि आमच्या माझ्या अध्यक्ष माणिकरावांचं नाव घ्यावं लागेल मला. दोघांनी मला आज कोळपेच्या कुठल्याही पक्षात असू द्या तर त्यांच्याबद्दल एक प्रकारची मला सहानुभूती आहे. दुसरं असं की मगाशी सांगितलं की आम्ही चळवळीतून वाढलो आणि निरस्करांनी सुद्धा चळवळीतून आम्हाला ज्ञान दिलं. ते सगळं खानातून चालू घेतलं, हे माझं काही नाही. त्याचं कारण असं आहे, पिढी कदम नावाचे एक पक्षवाले आमच्या जनाला माहीत असेल आणि इथल्या काही जुन्या माणसांना माहीत असेल. त्यांनी आयुष्यभर चळवळी केल्या, त्यांनी त्यांच्या नेतृत्वात काम केलं आणि म्हणून हे सगळं आम्ही करू शकलो. 50-60 वर्ष सगळं नेतृत्व केलं, ते पिढी दादासाठी चांगली माणसं आम्हाला भेटल्यामुळं. दुसरं असं की मगाशी उल्लेख केला की तुम्ही त्या गावामध्ये आम्ही बोलतो, कारण तिथे जे शिक्षक होते ते सगळे एका बाजूला होते. हा कामाचं काम पिढीच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं. माऊलीला सुद्धा तीच अवस्था होती. माऊलीला सुद्धा आम्ही सतीशराव त्याला आम्ही बरोबर घेतलं, कारण तिथं सुद्धा एकसंघ होते. तिथं संघाचे देखील या ठिकाणी होतो आणि म्हणून या लोकांना आम्ही बरोबर केला, सगळ्यांना बरोबर हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.
पुन्हा एकदा त्याला त्याच्या कुटुंबियाला शुभेच्छा देतो आणि मगाशी बाहेर पडत्यांनी त्याचं कारण मुलीला हा एवढ्या मोठ्या कारण त्यांची वडील आणि आई यांनी ते संस्कार केले त्या संस्कार योग्य त्या निमित्तानं बोलून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा घेऊन मी थांबतो. जय हिंद जय धन्यवाद. हे पहा, या ठिकाणी हा कार्यक्रम जे सत्कार करणार आहेत त्यांनी